तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस प्रशांत जाधव, कृषीवाला आपला मित्र, तसेच इट्स ॲग्रिकॉस परशू या यूट्यूब इंस्टाग्राम पेजवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे कळवण या भागात। तर कळवण म्हणजे सगळ्यात जास्त पाण्याचा भाग या ठिकाणी। तसं कोणाला एवढं पाणी नाही, एवढं भाग आहे भयानक। आणि त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पॉप्युलर म्हणजे भाजीपाल्यामध्ये सगळ्यात वर्चस्व गाव म्हणजे कळवण भागामध्ये। आणि त्यानंतर असते मिरची आणि टॅमॅटो। तर आज आपण आलेलो आहे मिरची या प्लॉटवरती। तर मिरचीचं नियोजन तुम्हाला स्टार्टिंग सांगतो। आता सध्या टेम्परेचर खूप आहे, उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप हाय असतं। टेम्परेचरमध्ये प्लॉटच्या एवढ्या जबरदस्त वाट्या होता, तर वाट्या न हो म्हणून काय नियोजन करावं। त्यानंतर फुटवा होत नाही, टेम्परेचर असल्यामुळे नायट्रोजनची कमतरता पडते। त्यानंतर वाट्या पण होतात, फुलगळ होती। त्याचं नियोजन कसं करायचं आज तेवढीच माहिती सांगेल, जास्त लांब नाही नेणार मी। तर स्टार्टिंगपासून सांगतो। जर आपला प्लॉट हा 35-40 दिवसावर आलेला आहे आणि प्लॉटच्या वाट्या होतात, तर काय करावं। स्टार्टिंगला खाली प्लॉटच्या वाट्या होतात, तर तुमची मुळी बंद असेल तर त्या ठिकाणी पण वाट्या होतात, टेम्परेचर हाय असेल त्या ठिकाणी पण वाट्या होतात। तर स्टार्टिंगला आपल्याला नियोजन करायचं आहे फॉस्फरिक ॲसिड एकरी 1.5 किलो ते फॉस्फरिक ॲसिड ड्रिपमधून द्यायचं। त्यानंतर द्यायचं आपल्याला पंख 500 1261 3 किलो। त्यानंतर द्यायचं मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं साधारण 3 किलो। ही एक डोस द्यायचा आहे। तो डोस दिल्यानंतर आपल्याला वरून स्प्रेचं नियोजन कसं करायचं। वरून स्प्रेचं नियोजन करायचं स्टार्टिंगला आपल्याला झिलॉन घ्यायचं साधारण 200 लिटर पाण्याला 800 ml घ्यायचं। त्यानंतर कॉन्फिडर घ्यायचं आपल्याला, सुपर कॉन्फिडर घ्यायचं आहे 50 ml। हा एक स्प्रे झाला। त्यानंतर घ्यायचा आपल्याला दुसरा स्प्रे घ्यायचा शक्ती पॉवर 500 ml, सॅमिनो घ्यायचं आहे 500 ग्रॅम। त्यानंतर घ्यायचं आहे त्यामध्ये बायोआर 303, हा एक स्प्रे घ्यायचा आहे। हे दोन स्प्रे कंपल्सरी। स्प्रे घेतल्यानंतर तुमच्या भरपूर म्हणजे प्लॉटच्या वाट्या क्लिअर होऊन जातील। त्याच ठिकाणी जर काही अडचण काही प्रमाणात जर वाट्या नाही क्लिअर झाला त्या ठिकाणी घ्यायचा आपल्याला पुढचा स्प्रे घ्यायचा, एक तिसरा स्प्रे घ्यायचा आहे। हा जर तुमचा प्लॉट 100% कव्हर नाही झाला, या म्हणजे मागच्या नियोजनमध्ये तुमचा 90% 100% प्लॉट 90% तुमचा प्लॉट क्लिअर होईल, पण नाही झाला एखादा प्लॉट, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्प्रे घ्यायचा पुढचा व्हायरसनचं नियोजन कसं। व्हायरसन घ्यायचे साधारण 200 लिटर पाण्याला 200 ml घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये तुम्ही व्हायरसन हे पहिले ताकामध्ये 5 लिटर ताकामध्ये पहिले साधारण 3 ते 4 तास भिजत घाला। त्यानंतर जेव्हा आपल्याला स्प्रे द्यायचा 3-4 तासानंतर, तेव्हा त्यामध्ये 5 ते 6 अंडी घेऊन मिक्स करून स्प्रे देऊन घ्या। ह्या स्प्रेनं 100% तुमचा व्हायरस त्या ठिकाणी पूर्ण म्हणे जो पूर्ण प्लॉट गुबड्यात गेलेला आहे, पूर्ण म्हणे जो पानं पूर्ण झाड प्लॅन्ट पूर्ण तुमचा गुबडा झालेला आहे, तो पूर्ण क्लिअर करून टाकील आणि नवीन शेंडा फुटवायचं काम करेल। तर कसं वाटलं नियोजन 100% कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन असाल तर पेजवरती फॉलो करा। धन्यवाद।